आणि आता बातमी राजकीय वर्तुळातून। पुण्यामध्ये भाजप विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यातला वाद आता चव्हाट्यावर आलाय। चंद्रकांत पाटलांच्या कामांच्या ऑडिटच्या प्रस्तावावरून हा वाद चांगलाच पेटलाय। राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा विकास निधी शून्य करण्यात आला। अमोल बालवडकरांपाठोपाठ आता सुहास टिंगरेंचा विकास निधी सुद्धा शून्य करण्यात आला। त्यामुळे यामध्ये काही गौडबंगाल आहे का असा सवाल चंद्रकांत पाटलांना सुनील टिंगरेंनी केलाय। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार करू, वेळ आल्यास कोर्टात सुद्धा जाऊ असा इशाराही सुनील टिंगरे यांनी दिलाय। एकूणच हा अंतर्गत वाद जो आहे मित्रपक्षांमधला भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तो आता चव्हाट्यावर आलाय। पुणे महापालिकेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये निधी वाटपावरून सुरू असलेला संघर्ष शिगेला पोहोचलाय। राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांचा विकास निधी शून्य करण्यात आल्यानं या वादाला तोंड फुटलंय। राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील विकास कामांचं ऑडिट करण्याची मागणी केली होती। या मागणीला सुहास टिंगरेंनी सुद्धा अनुमोदन दिलं होतं आणि याच मागणीमुळे विकास निधी शून्य करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केलाय। राजकीय सुडापोटी आमचा विकास निधी शून्य करण्यात आल्याची तक्रार या नगरसेवकांनी सुनेत्रा पवारांकडे केली आहे। तर सर्वप्रथम माझ्यासारख्या नगरसेवकाला निवडून येऊन सुद्धा या महानगरपालिकेमध्ये सुरुवातीला शून्य बजेट देण्यात आलं। याची सुरुवात त्यांच्याकडनं झाली। आत्तापर्यंत माझ्या एकाही कामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाहीये। मग हे कोण करतंय? तर सत्ताधारी भाजप करते। हे दाखवतात राम, पण यांच्या वागणुकीमध्ये रावण आहे। राजकीय सूड नीतीने याच्यामध्ये हा माझा निधी शून्य करण्यात आला की वास्तविक त्याच्यामध्ये तसं काही कारणही नाही त्यामध्ये की माझा निधी ठीक आहे बाबा, काही माझ्याबद्दल काय असेल तर, पण मला ज्या लोकांनी निवडून दिले महानगरपालिकेमध्ये एवढ्या याच्यामध्ये सुद्धा मला माझ्या प्रभागातील 4ही नगरसेवकांना निवडून दिलेला आहे, तर त्या लोकांच्यावरती काय, त्यांच्यावरती अन्याय कशाला करतात? आता सुनेत्रा पवार या संदर्भात काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे भाजपनं सुद्धा राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांची सुनेत्रा पवारांकडे तक्रार केली आहे। बालवडकरांची वर्तणूक अहंकारी असल्याचं सांगत भाजपनं सुनेत्रा पवारांना पत्र लिहिलंय। मात्र सुनेत्रा पवारांना पत्र लिहिण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही अशी टीका बालवडकरांनी केली आहे। गणेशजी बिडकर यांनी केलेलं वक्तव्य की आता राष्ट्रवादीची युती राज्यात पुणे शहरात नाही, हे वक्तव्य त्यांनी केल्यामुळं सर्वप्रथम त्यांना स्वतःला हे पत्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी पवार यांना देण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाहीये। त्यांच्या कामाची चौकशी करा जर म्हणलं असेल तर त्यांना इतका राग आला काय त्याच्यामध्ये मला प्रश्न पडतो, मग काय त्याच्यात काही गोडबंगाल तर नाही ना की आज मला एवढा राग यायचा की त्यांनी डायरेक्ट निधीच गोठवायचा। निधी गोठवला म्हणजे आमचा चौकशी झाली पाहिजे का? हे पहा, आता तो ठराव त्यांनी निरस्त केला त्यांना, पण तरी पण माझं का म्हणणं आहे जर अशा पद्धतीने करत असेल तर मग आम्ही आवाज उठवायचा नाही का? हे पहा, जे काय मार्ग आहे त्या पद्धतीने आम्ही सगळीकडे जाणार आहोत। आज सर्वप्रथम आम्ही आमच्या मीटिंग होईल त्याच्यामध्ये जो काय मार्ग ठरेल मग तो कोर्टाचा मार्ग असो किंवा मग आता खरं तर पहिला आम्ही आमच्या पद्धतीने नगरविकास मंत्र्यांपर्यंत हे पोहोचवणार, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार। अशा पद्धतीने आवाज दाबणं हे योग्य नाही। जनतेच्यासाठी आवाज शिंदेकडे तुम्ही याची तक्रार करणार? आता UD कडेच आहे ना आपलं महापालिका, तर UD पर्यंत आम्ही पोहोचवणार की कशा पद्धतीने कामकाज चाललंय।